राहुल गांधी यांनी ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये तर 8% मतदान जे आहे ते विधानसभेच्या निवडणुकीत वाढलेलं होतं. या संदर्भात आता पूर्णपणे गदारोळ माजलाय. आता इलेक्शन कमिशनकडनं चर्चेसाठीचं आव्हान जे आहे ते राहुल गांधी यांना पण देण्यात आलं. मला असं वाटतं जर इलेक्शन कमिशननी चर्चेला बोलवलं असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आणि शेवटी एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चेतूनच मार्ग निघतात. परंतु काही तुमच्या पक्षातून विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पराभूत उमेदवार आहेत त्या जवळपास 30 ते 35 पराभूत उमेदवारांनी हायकोर्टात पिटिशन टाकली की अचानक पद्धतीने सगळी मतदानाच्या संख्येत जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तिथे प्रकाश आंबेडकर यांनी देखील याचिका टाकली की 5 नंतर 76 लाख मतदान कसं वाढलेलं आहे. हे प्रश्न आहेत. त्याची चर्चा संसदेतही व्हावी म्हणजे पारदर्शक कारभार व्हावा आणि परत या घटना होऊ नये ह्याच्यात पुढे चेक्स अँड बॅलन्सेस कसे होऊ शकतात ह्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. आणि एकच चिंताजनक गोष्ट मला आता वाटते की जो डेटा 3 का 4 महिन्यातच डिस्ट्रॉय होणार सेंटर्स आहेत प्लस क्लाउड सारखी यंत्रणा आहे. एआयचं एवढं मोठं आज तंत्रज्ञानात एवढे क्रांती होतीये त्याच्यामुळे डेटा स्टोअर करायला काय फार अडचण नाही आता.